साहेब, आज हिंगोलीमध्ये सभा घेत आहेत. हिंगोलीची काय परिस्थिती वाटते आणि पूर्ण राज्यामधली काय परिस्थिती सांगता येईल? हिंगोलीमध्ये एक बाबूराव आपचा कदम सर्वसामान्य कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार आहे. गेले अनेक वर्ष त्यांनी काम केले आणि त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये बाबूरावाचं काम पोचलंय आणि सगळेजण स्वतःच उमेदवार समजून काम करू लागले. त्यामुळे हिंगोली हा मतदारसंघ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल. त्याचबरोबर हे विदर्भातले जे मतदारसंघ पहिल्या फेजमध्ये जे निवडणूक झाली, या पहिल्या फेजमधले 5च्या 5 मतदारसंघ महायुती जिंकते. आता दुसरा फेज जो आता परवा 24 पासून सुरू होईल, 26 पासून सुरू होईल, त्याही ठिकाणी मी बहुतेक सगळ्या ठिकाणी पोहोचलोय. तिकडचं देखील जे वातावरण आहे महायुतीच्या बाजूने आहे, कारण 10 वर्षामध्ये झालेलं काम, केंद्रातलं झालेलं काम, राज्यातलं झालेलं काम, लोक विकासाला मत देणार आहेत. गरीब असणाऱ्यांना लोक मतं देणार नाहीत. उंट्यावरून शेळ्या हाकणाऱ्या लोकांना मतदान करणार नाही. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार नाही. देशाची बदनामी करणाऱ्याला मतदान करणार नाही, तर देशाचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील, राज्याचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील. आणि त्यामुळे येत्या या सर्व महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महायुतीने आणि जनतेने ठरवलंय की अबकी बार 45 पार आणि देशामध्ये अबकी बार 400 पार. संभाजीनगरमध्ये विनोद पाटील अपक्ष उमेदवारीवर ठाम आहेत. तुम्ही संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली, मनधरणी केली जाणार आहे का? काय संभाजीनगरचे आपले संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार आहेत. ते मोठ्या मताधिक्याने जिंकतील. सगळे लोक त्यांना सहकार्य करतील. मोदी सरकारनं गद्दारांच्या नावावर सातबारा केलाय असं उद्धव ठाकरे म्हणतात. अरे पहिलं तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. स्वतःच्या घरात झाकून बघितलं पाहिजे. स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की 2019ला जी निवडणूक महायुतीची व्हायला पाहिजे होती, सरकार शिवसेना बीजेपीचं बसायला पाहिजे होतं, ते स्वतः खुर्चीसाठी आणि लोकांच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात करून स्वतः मुख्यमंत्री बनले. तेव्हाच तर त्यांनी गद्दारी केली. खरं म्हणजे लोकांना माहित आहे नकली कोण आणि असली कोण. आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केला की जास्त गोडाऊन सापडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.